पैशांचा मोह कोणालाही आवरता येत नाही. माणूस कोट्याधीश असो किंवा फकीर, रस्त्यात पडलेली रोकड, सोने नाणे किंवा मौल्यवान वस्तू सापडली तरी तो पटकन खिशात टाकतो. पैशांचा हाच मोह आवरत चेन्नईतील कचरा वेचणाऱ्या कर्मचाऱ्याने प्रामाणिकपणाचा आदर्श घालून दिलेला आहे. नक्की या महिलेनं काय केलेलं आहे ते पहा. कचरा वेचणारी महिला एस पद्मा यांना तब्बल 25 तोळे सोने सापडले होते. बाजारात याची किंमत 45 लाखांच्या आसपास आहे. मात्र त्यांनी प्रामाणिकपणे हा ऐवज पोलिसांच्या स्वाधीन केला. त्यांच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. एस पद्मा या महानगरपालिकेमध्ये स्वच्छता कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. रविवारी टी नगर भागातील मुपुथू अम्मन कोयली परिसरात आपले स्वच्छतेचे काम करत होत्या. काम संपवून झाडी आणि हातमोजे जमा करण्यासाठी जात असताना त्यांना एका कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ बेवारस बॅग सापडलेली दिसली. कौतूहलापोटी त्यांनी ती बॅग उघडून बघितली तेव्हा आतील ऐवज पाहून त्या अवाक झाल्या. बॅगेमध्ये सोन्याच्या दागिन्यांचे सेट होते. समोर लाखोंचे सोने पाहूनही त्यांच्यामध्ये कोणतीही लालसा उत्पन्न झाली नाही. मोहाला बळी न पडता त्यांनी तातडीने आपल्या वरिष्ठांना याबाबत कल्पना दिली. त्यानंतर त्यांनी थेट पॉंडी बाजार येथील पोलीस स्थानक गाठले. दागिन्यांनी भरलेली बॅग पोलिसांच्या स्वाधीन केली. सदर बॅग रस्त्यावर बेवारस पडली होती. ती उघड्यावर मला त्यात सोन्याचे दागिने दिसले. माझ्या मनात त्यावेळी एकच विचार आला की ज्या कुटुंबाचे हे दागिने आहेत त्यांना किती मोठा धक्का बसला असेल. त्यांच्या कष्टाची कमाई त्यांना परत मिळावी एवढीच माझी इच्छा होती, असे एस पद्मा म्हणाल्या. मग शेवटी पोलिसांनी त्या बॅगेचा जो खरा मालक होता त्याला शोधलं. तो एक ज्वेलरी व्यापारीच होता. त्याच्याकडून चुकून गप्पा मारताना तिथेच बॅग राहिली आणि त्यानंतर तिथे कचऱ्यामध्ये पडलेली त्या महिलेला दिसली. अशा प्रकारे हे संपूर्ण प्रकरण बाहेर आलं होतं. त्यानंतर पोलिसांनी ती बॅग त्या खऱ्या मालकाच्या हाती स्वाधीन केलेली आहे.